प्रशासकीय विभाग तर आपण बघितले. आता प्रादेशिक विभागाकडे जर आपण गेलो तर सगळ्यात आधी आपल्याला पहिले मॅप काढावा लागतो. या मॅपनुसार जर आपण बघितलं तर मोस्ट प्रोबेबली आपल्या महाराष्ट्राच्या एकदम पूर्वेकडचा भाग जो आहे ज्याला आपण स्पेशली म्हणतो विदर्भ, या विदर्भामध्ये दोन गोष्टी येतात. एक येतं अमरावती प्रशासकीय विभाग आणि एक येतं नागपूर प्रशासकीय विभाग. लक्षात घ्या, प्रशासकीय विभाग हे प्रशासनासाठी असतात आणि प्रादेशिक विभाग हे त्या प्रदेशाचं एक खास ओळख असते. जशी विदर्भ म्हणलं की अमरावती आणि नागपूर प्रशासकीय विभाग हे त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. विदर्भामध्ये दोन प्रशासकीय विभाग पडतात, अमरावती आणि नागपूर. बरोबर ना. आताच बघितलं आपण, अमरावतीत 5 जिल्हे आहेत, नागपूरमध्ये 6 जिल्हे आहेत. म्हणजे दोघांचे मिळून किती झाले? 11 जिल्हे या ठिकाणी झाले का 11 जिल्हे? नागपूरने साधारणतः 16% आसपास भूभाग व्यापलेला आहे आणि अमरावतीने जवळपास 14% आसपास भूभाग व्यापलेला आहे. त्याच्यामुळे जर क्षेत्रफळाचा विचार केला तर ह्याने 31% जवळपास क्षेत्रफळाचा भूभाग ह्याने व्यापलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात 31.5 किंवा 31.65 जर आपण एकदम कट टू कट घेतलं तर 31.65% क्षेत्रफळ विदर्भाने व्यापलेला आहे आणि त्याच्यामध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. आता प्रशासकीय विभागाच्या बाहेर या, आता आपण प्रादेशिक विभाग बघतोय. हा झाला विदर्भाचा भाग. त्याच्यानंतर खानदेश नावाचा एक विभाग आहे बघा. खानदेशमध्ये 3 जिल्हे आहेत. काही लोक म्हणतात 4 आहेत, नाही रे बाबा 3 आहेत. त्यातलं एक नंदुरबार, तिथलं धुळे आणि जळगाव, हे 3च जिल्हे आहेत. आणि खानदेशाचा तसा विचार केला तर खानदेशात फक्त आणि फक्त क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं 8% क्षेत्रफळ फक्त खानदेशाने व्यापलेलं आहे, जास्त नाही. खानदेश नंतर येतं कोकण. कोकणाचा जर विचार केला तर कोकणाने ठरलेलाच आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये कोकणाचा काही फरक नाही पडत आहे जास्त. 10% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. तर प्रशासकीय विभाग घ्या, नाही तर कोकणाचा भाग घ्या, काहीच विशेष नाहीये. 3 जिल्हे आहेत खानदेशमध्ये आणि कोकणामध्ये किती आहेत तर 7 जिल्हे आहेत. हे कधी बदलणार आहे का? नाही, कारण की कोकण हा प्रशासकीय विभाग घ्या आणि प्रादेशिक विभाग घ्या सारखाच आहे, तो काय बदललेला नाहीये. त्यानंतर येतं मराठवाडा. ठीक आहे. त्यानंतर काय येतो तर मराठवाडा म्हणजेच कोणता? मराठवाडाच म्हणजे कोणता तर छत्रपती संभाजीनगरचा भाग. ज्या मराठवाड्यामध्ये किती जिल्हे येतात? 8 जिल्हे येतात. सेम 21.06%. ओके, 0.6% क्षेत्रफळ त्यांनी व्यापलेलं आहे. आणि त्यानंतर येतो पश्चिम महाराष्ट्र. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याचे 5 प्लस नाशिक आणि अहमदनगर असे 7 जिल्हे येतात. 7 जिल्हे येतात आणि यांचं जे क्षेत्रफळ बघितलं तर हे सुद्धा आहे जवळपास 29% आसपास. आता जर ह्यांचं तुम्ही डिवायडेशन करा बरं, तुम्हाला एक होमवर्क आता या ठिकाणी असं आहे, तुम्ही यांचं डिवायडेशन करा. क्षेत्रफळानुसार त्यांची क्रम, जिल्ह्यानुसार त्यांचा क्रम. ठीक आहे. आणि त्यांचा तालुक्यानुसार सुद्धा आता क्रम तुम्ही काढा. हे क्रम लक्षात ठेवा आणि या क्रमानुसार तुम्ही आता एक होमवर्क, कधी कधी होमवर्क पण घेत चला, होमवर्क करत चला घरी. ठीक आहे. एवढं बोलून आज आपलं लेक्चर थांबवतो. ठीक आहे. संग्राम बॅचमध्ये लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, ज्या बॅचमधून तुम्हाला कंबाईनच्या पुढच्या 4 ते 5 महिन्याचा जो काही शेड्यूल आहे त्या कंबाईनचा एक प्रॉपर शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी भेटेल. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.